मॉर्निंग फ्रेंड्स, मी तेजल जरीवाला सुमन हायस्कूल बारामधून. आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 9वी आणि 10वी दोघांसाठी खूप कामाचं असं ईमेल रायटिंग, जे 9वीला 4 मार्कासाठी असतं आणि 10वीला देखील सेक्शन ईमध्ये 4 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण शिकणार आहोत डेफिनेशन ऑफ ईमेल, म्हणजे ईमेल कशाला म्हटलं जातं. पाहूया. ईमेल इज एन इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेलला फुल फॉर्म जर ईमेलचं पाहिलं आपण गेलो तर त्याला इलेक्ट्रॉनिक मेल म्हटलं जातं. इट इज द एक्सचेंज ऑफ स्टोअर्ड कम्युनिकेशन ऑफ कम्प्युटर थ्रू टेलिकम्युनिकेशन. इट इज द एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण करणे. स्टोअर कम्युनिकेशन जे आत आहे इलेक्ट्रॉनिक मेलमध्ये आहे, त्याची देवाणघेवाण ज्या वस्तूद्वारा केली जाते त्याला ईमेल म्हटलं जातं. दीज मेसेजेस आर इन अ टेक्स्ट फॉर्म. हे मेसेजेस लिहिलेल्या फॉर्ममध्ये असतात आणि त्यामुळे दे आर सेंट फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर थ्रू टेलिफोन लाईन्स. आणि त्याच्यामुळे ते जे मेसेजेस आहेत ते फोनद्वारा किंवा मेलद्वारा एकमेकांना पोचवले जातात. स्टोअर इन अ रिमोट कम्प्युटर टिल द रिसिवर गोज थ्रू इट. जोपर्यंत तो रिसिवर त्याच्या थ्रू जात नाही तोपर्यंत ते स्टोअर केलेले असतात. अशा मेसेजेसला म्हटलं जातं ईमेल. विद्यार्थी मित्रांनो, ईमेल लिहिताना कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स असणे गरजेचं आहे, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते आता आपण पाहूया. पहिलं आहे कॉन्शियसनेस, म्हणजे संक्षिप्तता. ईमेलमध्ये कुठलीही गरजेची वस्तू नाही आहे अशी लिहिणं आपण नेहमी टाळलं पाहिजे किंवा त्याला पुन्हा पुन्हा लिहिणं टाळलं पाहिजे. शक्य तितकं ईमेल शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिणं कधीही चांगलं असतं. दुसरं आहे क्लॅरिटी. स्पष्ट शब्दांमध्ये लिहिणं गरजेचं आहे, कारण की आपला जो रिसिवर आहे जर त्याला आपल्या ईमेलमध्ये लिहिली गेलेली भाषा नाही कळाली तर तो डिलीट करून देईल, आणि जर त्याने डिलीट नाही केलं आणि जर त्याला ते नाही कळालं तर मिसअंडरस्टँडिंग देखील होऊ शकते. म्हणून आपण जे पॅरेग्राफ लिहितो ते पॅरेग्राफ पण एकदम लहान आणि एकदम सोप्या भाषेत लिहिणं खूप गरजेचं आहे. तिसरं कॅरेक्टरिस्टिक आहे ॲक्युरसी. ॲक्युरसी म्हणजे क्षतिरहित असणं हे देखील खूप गरजेचं आहे. ईमेल जेव्हा पण आपण लिहितो तेव्हा खूप विचार करून लिहिलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ईमेलमध्ये आपण जे ॲड्रेस लिहितो ते ॲड्रेस एकदम व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. जर सेंडरचं ॲड्रेस आपण बरोबर लिहिलेलं नसेल तर त्या व्यक्तीपर्यंत आपलं ईमेल पोहोचणार नाही. चौथं कॅरेक्टरिस्टिक आहे कन्व्हेन्शनल टोन, म्हणजे शॉर्ट फॉर्म. कित्येक वेळा आपण ईमेलमध्ये शॉर्ट फॉर्म देखील वापरू शकतो, जसे की आय एम, आय विल, ही विल, आय हॅव, कॅन नॉट, डोंट असे कॉन्ट्रॅडिक्टरी फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म्स देखील आपण वापरू शकतो. स्टेजेस ऑफ ईमेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्याच्या फायद्याविषयी जाणून घेऊया. ईमेल इज स्पीडी अँड चीप. ईमेल खूप लवकर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं आणि चीप म्हणजे खूप कमी पैशांमध्ये. दुसरं आहे ईमेल इज गुड फॉर टेकिंग अपॉइंटमेंट्स विथ बिझी पीपल. खूप काम करणारी व्यक्ती असेल, खूप बिझी व्यक्ती असेल, त्याच्याजवळ जर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर खूप लवकर आपण ईमेलद्वारा अपॉइंटमेंट घेऊ शकतो. तिसरं आहे ईमेल कॅन डिस्ट्रीब्यूट इन्फॉर्मेशन क्विकली टू मेनी पीपल ॲट द सेम टाईम. ईमेल एक असं माध्यम आहे की ज्याच्याद्वारा आपण कित्येक लोकांना एकाच वेळी एकच इन्फॉर्मेशन खूप लवकर पोचवू शकतो ॲट अ टाईम. आहे ईमेल इज यूजफुल व्हेन अर्जंट क्वेरीज अँड रिस्पॉन्सेस आर टू बी गिवन. खूप लवकर मीटिंग चालू असेल आणि काही क्वेरीज असतील किंवा समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यायचं असेल तर ईमेल थ्रू आपण लगेच देऊ शकतो. समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट तोंडावर न सांगता ईमेल थ्रू आपण ते देऊ शकतो. ईमेल कॅन बी यूज टू डिस्ट्रीब्यूट लार्ज अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. एकाच वेळी मला तुम्हाला पूर्ण पुस्तक पाठवायचं आहे किंवा कुठले तरी इन्व्हिटेशन्स कार्ड पाठवायचे आहेत तर लगेच मी
खूप मोठा डेटा देखील ईमेल थ्रू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. ईमेल सेव्ह पेपर्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईमेलमुळे कागद वाचतात आणि कागद वाचले तर ऑब्वियसली पर्यावरण वाचणार आहे, कारण कागद झाडातनं बनतात. 7वं आहे इट इज पॉसिबल टू कम्युनिकेट फ्रिक्वेंटली ओव्हर ईमेल. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे ईमेल थ्रू तुम्ही कित्येक वेळा एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात, बोलू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया स्टेप्स ऑफ रायटिंग ईमेल. जर ईमेल लिहायचं असेल तर त्याच्या देखील काही स्टेप्स आहेत जे आपण फॉलो केल्या पाहिजेत. पहिलं स्टेप्स आहे हेडिंग. हेडिंग असो किंवा पूर्ण ईमेल असो, हे पूर्ण ईमेल आपल्याला डाव्या साईडकडून लिहायचं चालू करायचं असतं. हेडिंगमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ईमेल ID ऑफ सेंडर, म्हणजे जी व्यक्ती ईमेल लिहत आहे त्याचा ॲड्रेस, ज्याला आपण म्हणतो फ्रॉम. ईमेल इफ ऑफ द रिसिवर. ईमेल ID कोणाचं? तर टू, ज्या व्यक्तीला लिहत आहोत. दुसरं पॉईंट आहे सब्जेक्ट. इट स्टेट्स द पर्पज ऑफ द ईमेल इन 1 सेंटेन्स. पूर्ण ईमेलचं सारांश तुम्हाला एका ओळीत लिहायचं असतं, ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट, आणि त्याला अंडरलाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं आहे सॅल्युटेशन, ज्याला आपण अभिवादन म्हणतो. हे वेगवेगळं येईल विद्यार्थी मित्रांनो. जर फॉर्मल असेल तर वेगळं आणि इनफॉर्मल असेल तर वेगळं. आता आपण फक्त पाहूया कुठले कुठले येऊ शकतात, नंतर मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे. डिअर सर, मॅडम, फक्त डिअर, मिस्टर त्या व्यक्तीचं नाव, डिअर जॉन, डिअर मदर, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे सॅल्युटेशन लिहू शकता. चौथं स्टेप आहे बॉडी. म्हणजे आता आत काय लिहायचं. नेहमी ईमेल लिहित असताना डिव्हाइड इंटू पॅरेग्राफ. जी बॉडी आहे ती पॅरेग्राफ फॉर्ममध्ये लिहिली गेली पाहिजे. फर्स्ट पॅरेग्राफ स्टेट्स द पर्पज. पहिल्या पॅरेग्राफमध्ये नेहमी तुम्ही कारण लिहिता की तुम्ही ईमेल का लिहत आहे. द सेकंड पॅरेग्राफ स्टेट्स द डिटेल्स अँड कन्क्लुडिंग पॅरेग्राफ क्लिंचेस द सब्जेक्ट. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्याविषयी पूर्ण डिटेल्स लिहितात आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही समिंग अप करतात. 5वं स्टेप आहे द कॉम्प्लिमेंटरी क्लोज. आपण जे शेवटी लिहितो तुमचा विश्वासू, आज्ञार्थी, ते कसं करायचं आहे. जर फॉर्मल बिझनेस ईमेल असेल तर आपण लिहितो यॉर्स फेथफुली. इनफॉर्मल असेल, मित्रांना किंवा घरी लिहिलं असेल तर यॉर्स लव्हिंगली. पर्सनल नेम तुम्ही सॅल्युटेशनमध्ये लिहू शकतात, जिथं तुम्ही लिहू शकतात युअर सिन्सिअरली आणि मग तुमचं नाव. जर तुम्ही एखाद्या एडिटरला लिहत असाल तर तुम्ही लिहू शकतात यॉर्स ट्रूली. आणि जर प्रिन्सिपल किंवा टीचर्सला लिव्ह लेटर लिहत असाल, लिव्ह ईमेल लिहत असाल, तर तेव्हा आपण लिहिणार आहोत यॉर्स ओबिडियंटली. मित्रांनो, सिग्नेचरी नेममध्ये कॉम्प्लिमेंटरी क्लोजमध्ये आपण आपली स्वतःची पोझिशन किंवा डेझिग्नेशन लिहू शकतो. मॅनेजर असू शकतं, टीचर असू शकतं, एडिटर असू शकतं. 7वं आहे एन्क्लोजर. एन्क्लोजर प्रत्येक ईमेलमध्ये असेलच असं गरजेचं नाही आहे. मोस्ट प्रोबॅबली एन्क्लोजर हे बिझनेस मेलमध्ये असतं, कारण की त्यात आपण मोठ्या मोठ्या फाईल ज्या आहेत त्या फाईल आपण अटॅच करतो. कित्येक वेळा कुठलं कॉन्ट्रॅक्ट हवं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टविषयी आपण कित्येक गोष्टी अटॅच करतो, कागद अटॅच करतो. जर इन्व्हिटेशन असेल तर लग्नाची पत्रिका असेल किंवा बड्डे कार्ड्स असेल ते देखील आपण एन्क्लोजर म्हणून करू शकतो, आपण अटॅच करतो. मित्रांनो, आता आपण पाहूया टाईप्स ऑफ ईमेल. ईमेलचे 2 प्रकार आहेत, फॉर्मल ईमेल आणि इनफॉर्मल ईमेल. त्या दोघांचे आपण स्टेप्स पाहणार आहोत की जर ते तुम्हाला लिहायचं आहे तर तुम्ही कसं लिहाल. ज्या कॉमन गोष्टी आहेत फॉर्मल आणि इनफॉर्मलमध्ये त्या आहेत फ्रॉम टू. फ्रॉम म्हणजे लिहिणाऱ्याचा ॲड्रेस आणि टू म्हणजे ज्याला मिळणार आहे ते. फॉर्मल आणि इनफॉर्मलमध्ये दोघं सारखंच असणार आहे. सब्जेक्टविषयी बोलायचं झालं तर ते पण कॉमन असणार आहे, कारण की मी आधीच तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट जितकं लहान असेल तितकं चांगलं. पण इथं सॅल्युटेशनमध्ये बदल होणार आहे. जर फॉर्मल ईमेल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सॅल्युटेशन म्हणून वापरणार आहात डिअर किंवा रिस्पेक्टेड. जेव्हा इनफॉर्मल ईमेल असेल तर कंपल्सरी तुम्हाला सॅल्युटेशन म्हणून वापरावं लागणार आहे डिअर.
5वा पॉईंट आहे बॉडी ऑफ द ईमेल. हे फॉर्मल आणि इन्फॉर्मलमध्ये वेगळं असेल. जर फॉर्मल असेल तर बॉडीमध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये फक्त तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन आणि तुम्ही का लिहिलं आहे त्याचं कारण लिहिणं गरजेचं आहे. आणि सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे. म्हणजे 2 किंवा 3 सेंटेन्समध्ये तुम्हाला ईमेल संपवायचं असतं दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये. जेव्हा इनफॉर्मलमध्ये तुम्ही 3 पॅरेग्राफ लिहू शकतात. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण नॉर्मली जे लिहितो, कसा आहेस, काय आहेस, खूप दिवसापासून तुमचं लेटर नाही आहे, ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकतात. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पर्पज ऑफ ईमेल, मेन रिझन तुम्ही ईमेल का लिहत आहात. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे रिगार्ड्स टू एल्डर, म्हणजे आपण सांगतो मोठ्यांना नमस्कार. लव टू युअर यंग वन्स, लहानांना आशीर्वाद, लहानांना खूप प्रेम, ह्या गोष्टी आपण लिहितो. चौथं आहे क्लोजर. क्लोजरमध्ये आपण लिहिणार आहोत यॉर्स ट्रूली फेथफुली, नंतर त्याच्या खाली आपलं नाव. जेव्हा इन्फॉर्मलमध्ये क्लोजरमध्ये आपण लिहिणार आहोत चियर्स, रिगार्ड्स, खाली आपलं नाव. विद्यार्थी मित्रांनो, अटॅचमेंट म्हणजेच एन्क्लोजर. जर फॉर्मल ईमेल असेल तर फॉर्मल ईमेलमध्ये नेम द अटॅचमेंट इफ एनी. जर काही अटॅच तुम्ही करणार असाल तर जसं की कॉपी ऑफ बिझनेस डॉक्युमेंट्स, एखादं लेटर असेल, फोटो असेल, फोटो ID असेल, फॉर एक्झाम्पल आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ते. अटॅचमेंट्स आर लाईक एन्क्लोजर. अटॅचमेंट्स या एन्क्लोजरसारखेच असतात. दे आर कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स यू अटॅच विथ ईमेल. त्या कॉपीज असतात, हार्ड कॉपी, जे आपण त्यांना पाठवत आहोत. इनफॉर्मल ईमेलमध्ये 5वी स्टेप आहे अटॅचमेंट्स, जे एन्क्लोजरच आहेत. त्याच्यात असतं नेम ऑफ द अटॅचमेंट इफ एनी सच ॲज कॉपी ऑफ इन्व्हिटेशन. लग्नाची पत्रिका असेल, बड्डे कार्ड असेल, किंवा आपण कुठं पिकनिकला गेलो त्याचे फोटोग्राफ्स असतील. अटॅचमेंट्स आर लाईक एन्क्लोजर्स, दे आर कॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स यू अटॅच विथ ईमेल. सेम गोष्ट जी आपण फॉर्मलमध्ये पाहिली की तेच डॉक्युमेंट्स आपण अटॅच करतो एन्क्लोजर म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅरेक्टरिस्टिक शिकलो, त्याचे प्रकार शिकलो, ते कसं लिहिलं गेलं पाहिजे, कुठल्या स्टेप्स फॉलो केले गेल्या पाहिजे ते लिहिलं. पण सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घेऊया की जे ईमेल ॲड्रेस आहे त्या ईमेल ॲड्रेसला काय म्हटलं जातं, ते कसं ओळखलं जातं. एक ईमेल ॲड्रेस बघा मी तुम्हाला दिलं आहे, johnarora@gmail.com. या जॉन अरोरा जे आहे याला म्हटलं जातं यूजर नेम. हे एक साईन आहे. जीमेल हे होस्ट नेम आहे किंवा आपण त्याला सांगू शकतो कंपनीचं नाम आहे. डॉट ही पुन्हा एक साईन आहे, एक चिन्ह आहे. आणि कॉम हे डोमेन नेम आहे. यात वेगवेगळे डोमेन नेम असतात, .org, .com, असे वेगवेगळे डोमेन नेम अकॉर्डिंग टू ईमेल किंवा कंपनीचे असतात. मित्रांनो, वार्षिक परीक्षेत तुम्हाला जे ईमेल विचारलं जातं ते प्रश्न स्वरूपात कसं असतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर कसं लिहायचं आहे. प्रश्नातच 3 मार्क किंवा 4 मार्क ऑलरेडी लपलेले असतात. ते कसे शोधायचे हे मी तुम्हाला शिकवते. आधी बघा, पहिला प्रश्न आहे ड्राफ्ट an email in about 30 words on behalf of Taral Patel to his friend Jignesh Ramani on jigu09@gmail.com inviting him for his birthday party. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्टेप्स आठवत असतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं टू आणि फ्रॉम लिहिणं गरजेचं आहे. बघा, दोघं ॲड्रेस इथं दिलेले आहेत आपल्याला. टू म्हणजे आपण ज्याला लिहत आहोत ते. आपण कोणाला लिहत आहोत तर आपण लिहत आहोत jigu09@gmail.com. ते ॲड्रेस नेहमी ऑन नंतर असतं प्रश्नात. नंतर फ्रॉम आहे, लिहिणारी व्यक्ती आहे तरल पटेल. जर त्याचं ईमेल ॲड्रेस तिथं दिलेलं नसेल तर ते तुम्ही स्वतः बनवू शकतात आपल्या मनाने. आपण इथं बनवलं आहे taralpatel10@gmail.com. नंतरचं स्टेप आहे सब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट ऑलरेडी दिलं आहे कारण की तुम्हाला ॲड्रेस नंतर दिलेला आहे इन्व्हायटिंग हिम फॉर हिज बर्थडे पार्टी. तर सेम तुम्ही खाली लिहू शकतात किंवा त्याच्यात चेंजेस करून लिहू शकतात इन्व्हिटेशन टू अटेंड द बर्थडे पार्टी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्क परीक्षेसाठी तुम्हाला जे आवश्यक आहेत ते ऑलरेडी तुम्हाला प्रश्नातच दिलेले आहेत. तेच शोधून तुम्हाला लिहायचं आहे, ज्यात
टू म्हणजे ज्याला आपण लिहित आहोत त्याचा ॲड्रेस, फ्रॉम जी व्यक्ती लिहिणार आहे त्याचा ॲड्रेस आणि सब्जेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी प्रश्नात दिलेल्याच असतात. ते शांत मन ठेवून शोधून काढून लिहून टाकायचं आहे. सॅल्युटेशन मित्र आहे म्हणून येईल डिअर जिग्नेश. हाय, हाऊ आर यू? आय विल बी ऑफ 15th ऑन 8 सप्टेंबर. मित्रा कसा आहेस? मी 15 वर्षाचा होणार आहे ह्या 8 डिसेंबरला. माय पॅरेंट्स हॅव डिसाइडेड टू सेलिब्रेट इट. आणि माझी मम्मी पप्पांची खूप इच्छा आहे की आम्ही सेलिब्रेट करावं. वी हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स अँड रिलेटिव्स ओनली. खूप कमी लोकांना आम्ही बोलवणार आहोत. द पार्टी विल बी ॲट माय प्लेस. पार्टी माझ्या घरीच आहे. आय इन्व्हाइट यू टू अटेंड द पार्टी. आणि माझी खूप इच्छा आहे की तू यावंस. इट इज ॲट 8 PM. 8 वाजेला सायंकाळी माझी बड्डेची पार्टी आहे. वी विल हॅव अ लॉट ऑफ फन. आपण खूप मजा करूया. वी विल सिंग अँड डान्स. आपण गाणू आणि डान्स देखील करू. वी विल एन्जॉय अ टेस्टिली डिश. खूप छान असं जेवण मम्मी बनवणार आहे ते आपण एन्जॉय देखील करू. आय होप यू विल कम. तू येशील मला पूर्ण खात्री आहे. कन्व्हे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. तुझ्या मम्मी पप्पांना माझा नमस्कार सांग. यॉर्स लव्हिंगली तरल पटेल. आणि तुझा खूप जवळचा मित्र तरल पटेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ईमेलमध्ये बॉडी ऑफ द ईमेल तुम्हाला अशा प्रकारे लिहायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो ईमेल कशाला म्हटलं जातं, ईमेल लिहिण्यासाठीच्या कुठल्या स्टेप्स आहेत, ईमेल रायटिंगचे 2 प्रकार आपण शिकलो. ईमेलचं जे ॲड्रेस आहे ते ॲड्रेस कसं लिहिलं जातं, त्याला कसं आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याच्या प्रत्येक शब्दाला काय म्हटलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ईमेल प्रश्नातून 2 मार्काचं उत्तर कसं काढायचं ते देखील मी तुम्हाला आज शिकवलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं कळलंच असेल. थँक्यू.